परभणी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन तसेच वाढीव अनुदानाच्या मागणीसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले। अनेक महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही विविध आंदोलने, निवेदने आणि माध्यमातून प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या, मात्र अद्याप अपेक्षित तोडगा निघाला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवत मुंडन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। वेतनाचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। 75 वर्ष झाले तरी हालाकीचं जीवन जे जगत आहेत। आज आम्हाला एक लक्ष येत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1947 ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी एक घोषणा केली, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है। त्याचं लक्ष आज आम्हाला आलंय। खरोखरच जनता भूकी आहे, पण शासन देत नाही। आज सर्व भारत स्वतंत्र झालेला आहे, त्याच्यावर लक्ष कोणी न देता हे उपोषण महापौर, आयुक्त असो, शासन असो, त्यांनी इथं येऊन याचा तोडगा काढून हे तात्काळ जे काही उपोषण असतील त्यांना स्वातंत्र्य मिळावं त्याकरता हे उपोषण सोडून त्यांनी याच्यात पुढाकार घेऊन या मागण्या मान्य करायला पाहिजे होते, पण तसं नाही झालं। खरोखर देशची जनता भूकी आहे, त्या काळचा आज आठवण येत आहे। आमचा आंदोलनाचा 5वा दिवस आज आम्ही शासनाच्या विरोधात मुंडन आंदोलन केलं आणि पिंड केली आणि आम्ही 3 वर्षापासून शासनाला बोलतो की आमच्या पगारीसाठी वाढीव अनुदान द्या, पण शासन याच्यावर काही लक्ष देत नाही आणि 5 महिन्यापासून आमची पगार झालेली नाही। आमचे मुलं बाळी उपाशी मरू लागलेत, शिक्षण आमच्या मुलाचं खराब होऊ लागलं, फीस न भरल्यामुळे आमच्या मुलाला घरी पाठवून दिलेलं आहे। त्या नाईलाजाने आम्ही वारंवार विनंती केली, पण शासनाने काही याचा दखल घेतला नाही। त्यामुळे आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। आज आम्ही मुंडन आंदोलन केलेलं आहे शासनाच्या विरोधात आणि मुख्यमंत्री होशमध्ये नाही आल्यात तर आम्ही याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे आंदोलन करू।